आता बातमी पुण्याची। नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झालाय। 5 ते 6 वाहनांची एकमेकांना धडक बसलीये। रिक्षा चालक यामध्ये गंभीर जखमी झालाय। नवले पुलाजवळ कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर पुन्हा एकदा हा भीषण अपघात झालाय। 5 ते 6 वाहनं एकमेकांवर आदळली आहे, त्यामुळे दुर्घटना घडली आहे। या अपघातामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे रिक्षा चालक यामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे। घटनास्थळी आता मदत कार्य सुरू आहे। नवले पूल परिसरामध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव। सचिन, आपण बघतोय की कितीतरी उपाययोजना करून देखील नवले पुलावर अपघातांचं सत्र मात्र थांबताना दिसत नाहीये। काय अधिकची माहिती आहे, काय त्या ठिकाणची स्थिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील नवले पुलाजवळ परत एकदा मोठा अपघात झाला। यामध्ये 5 ते 6 वाहनं जे आहेत ते एकमेकांना धडकले आहेत। या संदर्भात खरं तर एक रिक्षा चालक जो आहे तो गंभीर जखमी आहे। या संदर्भात आता वाहतूक पोलीस आहेत ते घटनास्थळी आहेत। एकूणच पाहिलं तर मुंबई बेंगलोर हा मोठा हायवे आहे। त्या संदर्भात नवले ब्रिजवर वारंवार अपघात होतात, त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते। या संदर्भात वारंवार त्यावर उपाययोजना केल्या जातात, मात्र कायमस्वरूपी कुठलाही त्याच्यावर तोडगा जो आहे तो अजूनपर्यंत निघालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि त्यामुळे साहजिकच अशा प्रकारचे अपघात जे आहेत ते परत एकदा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच आता या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती वाहतूक पोलिसांनी सुरळीत केलेली आहे, मात्र या ठिकाणी नवले ब्रिजवर सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो परत एकदा ऐरणीवर आलेला आहे। नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या अधिक माहितीसाठी। आपण बघतोय की नवले पुलावरती अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती। आता या ठिकाणी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं सुरू झालंय। नवले पुलांवरती पुन्हा एकदा अपघात झालाय आणि या अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी झाल्याची माहिती समोर येते। 5 ते 6 वाहनांची यामध्ये धडक बसल्याची देखील माहिती समोर आली आहे।